सर्वांना हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदामह्यं ददाति स्वपदान्तिकम्. नम ओम विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सर्वांना हरे कृष्ण. तर आता तुमची भगवद्गीता लेवल 1 झाली आहे. तर तुम्हाला आवडले भगवद्गीता आवडली का? तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. हो माताजी. हो माताजी. आवडली ना, म्हणूनच तुम्ही लेवल 2 ला रेजिस्टर केलं. आणि आता आपला पुढचा प्रवास जो आहे तो चालू राहणार आहे. लेवल 2 लेवल 1 मध्ये काय होतं की भगवद्गीता आपण लिमिटेड टाइम मध्ये संपवतो आणि श्लोक पण लिमिटेड असतात. इंट्रोडक्शन मध्ये सगळं सांगितलं तर बऱ्याचदा ते आपल्याला समजतही नाही आणि खूप जास्त ओव्हरलोड पण होऊ शकतो. म्हणून यांनी लेवल 1 लेवल 2 लेवल 1 ला जरा इंट्रोडक्शन असतं, प्रत्येक अध्यायात काय काय आहे, आणि लेवल 2 मध्ये आपण प्रत्येक श्लोक घेतो. तर प्रत्येक जो अध्याय आहे त्याला 2 दिवस दिलेले आहेत, किंवा जे अध्याय मोठे आहेत त्याला 3 दिवस दिलेले आहेत. तर त्याप्रमाणे आज आपण भगवद्गीतेचा जो पहिला अध्याय आहे तो शिकणार आहोत. आणि अध्याय सुरू करण्या अगोदर आपण श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग नमस्कार करूया. जिकडे आहात तिकडनं तुम्ही साष्टांग नमस्कार करा आणि अध्ययनासाठी त्यांचे आशीर्वाद घ्या. त्याचप्रमाणे श्रील प्रभुपाद ज्यांनी आपल्यासाठी भगवद्गीता लिहिली आणि आपण ते आपल्याला सर्वांना भेटले नाहीत, पण पुस्तकातून आपण त्यांना भेटतोय, जाणतोय, आणि ते आपली ओळख आणि आपलं कनेक्शन श्री कृष्णांबरोबर करवून देत आहेत. त्यामुळे आपण श्रीला प्रभुपादांना दंडवत प्रणाम करून त्यांचे आशीर्वाद घेऊन हा पहिला अध्याय लेवल 2 चा सुरू करूया. त्याचप्रमाणे नामानिष्ठ प्रभूजी ज्यांनी हा उपक्रम सुरू केलाय आणि आपल्याला झूम वर बघा किती घरी बसून आपल्या कम्फर्ट मध्ये भगवद्गीता ऐकायला मिळते, आणि ती पण किती इंटरॅक्टिव्ह आहेत आणि किती सुंदर स्लाइड्स आहेत. तर त्यांनी जर हे झूम वर येऊन त्यांनी असा जो भगवद्गीतेचा प्रसार केला नसता तर आपल्यापैकी बऱ्याच जणांपर्यंत भगवद्गीता पोचली नसती. आपण मंदिरात जाऊन स्पेशली
भगवद्गीता ऐकली पण नसती. त्यामुळे त्यांचंही योगदान खूप आहे आणि त्यांना पण आपण सादर प्रणाम करूया. त्याचप्रमाणे मला ट्रेनिंग दिलं त्या प्रेमा माताजी, तर त्यांना सुद्धा मी सादर प्रणाम करते. माझं नाव अन्वया माताजी आहे आणि मी तुमचे पहिले 6 अध्याय घेणार आहे. तर आता आपण आपला हा प्रवास आहे तो चालू करूया. ही पण करते गौरी. हरे कृष्णा. ही माझी नात आहे, 1.5 वर्षाची आहे. मी माझा जरा व्हिडिओ बंद करते म्हणजे ती शांत राहते. तर आता भगवद्गीताचा जो प्रवास आहे तो प्रवास करण्यासाठी आपल्याला काय लागतं? आपल्याला थोडी श्रद्धा लागते, थोडीशीच असते श्रद्धा प्रथम, आणि हळूहळू ती आपण जसजसा ऐकतो, जसजसा आपण जप करायला लागतो, तसतशी आपली श्रद्धा थोडी थोडी वाढते. तर भगवद्गीतेचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास करण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे उत्साह, दुसरी गोष्ट म्हणजे निश्चय. आपल्याला खूप डिटर्मिनेशन लागतं की काही झालं तरी ही वेळ 3 ते 4 मी चुकवणार नाही, मी बसणार आहे, मी भगवद्गीता ऐकणार आहे. आणि थोडासा संयम लागतो, थोडा पेशन्स लागतो. कारण ही भगवद्गीता जी आहे ही जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा समजत नाही. आपल्याला आपलं जे रिअलायझेशन आहे, जो साक्षात्कार आहे, तो हळू हळू आपल्याला समजू लागतो. जसजसं आपली श्रद्धा वाढते, जसजसं आपण मनापासून चॅन्टिंग करतो, तसं आपल्याला हे जे श्लोक आहे, श्री कृष्णाने काय सांगितलंय, हे थोडं थोडं जरा खोलवर आपल्याला समजायला लागतं. तर आता ही भगवद्गीता आहे आणि हा जो पहिला अध्याय आहे त्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग. तर योग म्हणजे काय? आता मी काय करणार आहे, आपला हा जो वर्ग आहे ना, त्यात तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. म्हणजे एक इंटरॅक्टिव्ह जे आहे ना, ते असलं की तुम्हाला सुद्धा काय म्हणतात तसं झोप नाही येणार. तर तुम्ही सांगू शकाल मला योग म्हणजे काय? हात वर करा किंवा तुम्ही अनम्यूट करून सुद्धा डायरेक्टली बोलू शकता. योग म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं? आणि असं घाबरू नका की मी चुकीची उत्तरं देईन किंवा काय. जे काय तुमच्या मनात आहे ते तुम्ही सांगा. तर सांगा बरं पटकन, योग म्हणजे काय? कोणाला नाही? माताजी, अश्विनी माताजींनी हँड रेस केलाय. बरं, बोला अश्विनी माताजी. अनम्यूट. भगवंतांशी कनेक्ट होणं. बरोबर. योग म्हणजे काय की जेव्हा आपण श्रीकृष्णांबरोबर एक संबंध जोडतो त्याला योग म्हणतात. टू लिंक विथ द सुप्रीम. आणि हे जेव्हा आपण ही जी प्रोसेस कनेक्शनची चालू होते श्रीकृष्णांबरोबर, त्याला योगशास्त्र असं म्हटलंय. आणि योग योग हा शब्द आपण फक्त कृष्णाबरोबर वापरू शकतो. इतर देवी देवतांबरोबर जेव्हा आपण कनेक्शन एस्टॅब्लिश करतो, स्थापन करतो, तेव्हा तो योग होत नाही. फक्त जेव्हा श्री कृष्णांबरोबर आपण कनेक्शन एस्टॅब्लिश करतो त्याला योग म्हणतात. आणि आता आपली स्थिती कशी आहे? आपण श्रीकृष्णांशी कम्प्लिटली डिस्कनेक्टेड आहोत. आणि आपल्याला गीता सांगणार आहे की कुठल्या मार्गावर चालल्यानंतर आपण लवकरात लवकर श्रीकृष्णांबरोबर एक कनेक्शन स्थापन करू शकतो. तर या प्रवासासाठी आपल्याला धीर हवा, थोडा पेशन्स हवा. असं नाही की
मी आत्ता जॉब करायला लागले, पण अजूनही मी अगोदर ज्या लेवलला होते तशीच आहे असं नाही. खूप पेशन्स पाहिजे. आपलं जे अंडरस्टँडिंग आहे, जसं आपण भगवद्गीता वाचत जाऊ, जसे तुम्ही पुढची लेवल कराल तसं तुम्हाला ही भगवद्गीता जास्त खोलवर समजेल. आणि आता काही गोष्टी भगवद्गीतामध्ये ज्या लिहिलेल्या आहेत त्या तुम्हाला कदाचित योग्य वाटणार नाही, किंवा जसं ते वोंट मेक एनी सेन्स. पण हीच गोष्ट तुम्ही 3-4 वर्षांनी परत वाचली तर तुम्हाला त्याचा जो खरा अर्थ भगवंतांना सांगायचा असेल तो तुम्हाला समजेल. तर आपल्या भगवद्गीतेचा जो एक इसेन्शियल मेसेज आहे तो म्हणजे काय, की भगवद्गीता आपल्याला ज्ञान देते आणि आपलं अज्ञान जे आहे ते दूर करते. आता इकडे तुम्हाला माहितीये की अर्जुन कसा होता, जेव्हा तो युद्धस्थळी आला तेव्हा आणि त्यांनी कौरवाची सेना बघितली तेव्हा त्याला काय वाटलं, की मला हे युद्ध करायचं नाहीये. हा, तर हे जे त्याच्या मनामध्ये एक गोंधळ उडालेला होता की असमंजस होता, तो हे कुठून आलंय, की हे त्याच्या मिथ्या अहंकारातून आलंय, फॉल्स इगो. आणि जेव्हा त्याच्या लक्षात आलं की माझं नॉलेज हे खूप लिमिटेड आहे, हा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकत नाही, तेव्हा तो भगवंतांकडे वळला. तर भगवद्गीता ही अशी आहे की जिकडे श्रीकृष्ण अर्जुनाकडे, आणि अर्जुन हा सर्व आपल्या सर्वांचा एक प्रतीक आहे. तर श्रीकृष्ण अर्जुनाकडे किंवा आपल्याकडे डायरेक्टली संवाद साधतायत, ते आपल्याकडे बोलतायत, ते आपल्याला सांगताय की तुम्ही कसं राहायचंय आणि तुम्ही माझ्याकडे कसं परत यायचंय लवकरात लवकर. तर भगवद्गीता जी आहे, जेव्हा तुम्ही भगवद्गीता ऐकाल तेव्हा निश्चितच 3 गोष्टींपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. एक म्हणजे तुमचं दुःख, दुसरं म्हणजे तुमचा भ्रम जो आहे तो बाजूला होईल, आणि तिसरं म्हणजे भय जे आपल्याला असतं किंवा पुढे काय होणार आहे याचं जे भय असतं, या 3 गोष्टी पासून तुम्ही मुक्त व्हाल. आता आपण पुढची स्लाइड बघूया. पुढच्या स्लाइड मध्ये आपल्याला लक्षात येईल की शिल प्रभुपाद शिला प्रभुपादांनी भगवद्गीता जी आहे ती पाश्चात्य देशामध्ये ते घेऊन गेले. तर ते जेव्हा एकदा लंडनमध्ये होते त्यावेळेला एका रिपोर्टरनी त्यांना विचारलं की हे तुम्ही खूप मोठी मूव्हमेंट, हरे कृष्णा मूव्हमेंट चालू केली आहे, हा ती कशाला चालू केली आहे तुम्ही इकडे, हा तुम्ही तुमच्याच देशात का नाही चालू केली. तर त्यांनी उत्तर देताना सांगितलं त्या ब्रिटिश लोकांना की तुम्ही इंडियामध्ये खूप राज्य केलं आणि सर्व काही गोष्टी तिकडनं तुमच्या देशामध्ये आणल्या, कोहिनूर हिरा सुद्धा तुम्ही घेऊन गेलात आमचा, पण मुख्य गोष्ट तुम्ही घेऊन जायलाच विसरला, आणि ती म्हणजे भगवद्गीता. हीच भगवद्गीता देण्यासाठी आज मी आलेलो आहे तुमच्या देशात. ही मुख्य जी भगवद्गीता आहे, हे भगवद्गीतेचं ज्ञान तुम्ही चोरून घेऊन गेला नाही. तर असं शिला प्रभुपादांनी सांगितलं, आणि त्यांनी इस्कॉनची जी स्थापना आहे ती पहिल्यांदा US मध्ये केली, आणि US मधून त्यांनी इतर पाश्चात्य देशामध्ये इस्कॉनची स्थापना खूप झपाट्याने झाली. आणि मग त्यांनी जे 1967 मध्ये सॅन फ्रान्सिस्को मध्ये पहिली रथयात्रा केली. हा, आपण आता पुढे जाऊया. हा त्यांचा प्रवास आहे. तर शिला प्रभुपाद हे एका कट्टर वैष्णव परिवारात यांचा जन्म झाला, आणि जन्म झाल्यापासून ते बघत होते
की आपले जे वडील आहेत ते रोज कशी पूजा करतात, रोज जप करतायत, रोज पवित्र ग्रंथांचं वाचन करतायत. आणि ते अगदी लहान असल्यापासून त्यांचे आई वडील कडेवर त्यांना घेऊन त्यांच्या घराच्या समोरच एक मोठं राधा गोविंद मंदिर होतं. तर ते मंदिरात नेहमी जात असे. आणि तिकडेच दरवर्षी जुलैमध्ये रथयात्रा होत असे. तर शिला प्रभुपाद लहानपणापासून हे खूप बघत होते. आणि एकदा त्यांची पण इच्छा झाली, ते 5 वर्षाचे असताना, की मला सुद्धा रथयात्रा काढायची आहे. आणि त्यांचे वडील जे आहेत ते शिला प्रभुपादांना नेहमी प्रोत्साहन देत. तर त्यांनी एक जे ठेलेवाले असतात किंवा ज्यांच्या हातगाड्या असतात, तर तशी एका भाजीवाल्याकडून एक हातगाडी आणली, तिला सुंदर सजवलं फुलांच्या माळांनी. आणि मग तिकडे त्यांनी त्याच्यावर जगन्नाथ, सुभद्रा देवी आणि बलदेव या तिघांचे अर्च विग्रह ठेवले. आणि मग त्यांनी शिला प्रभुपादांनी आपल्या जवळ पाचच्या गल्लीतल्या सगळ्या मित्रांना बोलवलं, त्यांच्या आयांना बोलवलं. आणि त्यांनी खूप उत्साहाने, जोमाने 9 दिवस ही रथयात्रा जी होती ती साजरा केली. आणि असे ते एका वैष्णव कुटुंबामध्ये त्यांचं पालन होत होतं. आता अ, पालन पोषण म्हणजे आपल्याला नेहमी वाटतं की जेवण आणि चांगली चांगली शिकवण किंवा अभ्यास. पण इकडे या कुटुंबामध्ये त्यांना वैष्णव सदाचार किंवा एक वैष्णव कसा असतो याचं शिक्षण त्यांनी त्यांच्या वडिलांकडून घेतलं. आता त्यांचे वडील होते, त्यांची खूप इच्छा होती, ज्याप्रमाणे आपली सुद्धा आपली मुलं उत्तम शिकावी ही कुठल्याही पालकाची इच्छा असते. तर यांची इच्छा होती, अशी इच्छा होती की अ, माझा मुलगा जो आहे यांनी वैष्णव धर्माचा प्रसार करावा आणि तो शुद्ध वैष्णव व्हावा, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. आणि त्यामुळे घरी त्यांच्या अनेक स्वामी येत असे. आणि स्वामींना जेव्हा शिला प्रभुपाद नमस्कार करत असे, तेव्हा हे प्रभुपादांचे वडील गौर मोहन डे हे म्हणत असे त्या स्वामींना, तुम्ही एकच आशीर्वाद द्या की हा माझा मुलगा शुद्ध वैष्णव होईल. आणि अशा तऱ्हेने शिला प्रभुपादांना लहानपणीच मोठमोठ्या स्वामींचे आशीर्वाद मिळाले. लहानपणीच त्यांच्या वडिलांनी त्यांना मृदुंगाच्या क्लासला घातलं. म्हणजे त्यांचे जे सर होते ते घरी येऊन त्याला मृदुंग शिकवायचे. आणि मग आता जेव्हा हे मोठे झाले, 26 वर्षाचे असताना ते त्यांचे जे गुरु होते भक्ती सिद्धांत सरस्वती यांना भेटले. आणि त्यांना भेटल्यानंतर पहिल्यांदाच पहिलीच भेट होती. आणि पहिल्या भेटीतच त्यांच्या गुरूंनी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी सांगितलं शिला प्रभुपादांना की तू हुशार मुलगा आहेस, तुझं इंग्लिश पण चांगलं आहे, तर तू पाश्चात्य देशामध्ये जा आणि तू या कृष्ण ज्ञान जे आहे, भगवद्गीता जी आहे याचा प्रसार कर. आणि जेव्हा त्यांनी हे ज्ञान शिला प्रभुपादांना असं वाटलं की ही माझी पहिलीच भेट आहे आणि तरीही ते मला असा आदेश करतायत. आणि ते तिकडे बसले. आणि मग ते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणाले, हा प्री इंडिपेंडन्स एरा होता. म्हणजे अजूनही ब्रिटिशांची सत्ता आपल्या भारतावर होती. तर शिला प्रभुपाद त्यांना म्हणाले की असं कसं शक्य आहे की भगवद्गीतेचा प्रसार आज तर मी भारतामध्ये सुद्धा करू शकत नाही, कारण इकडे ब्रिटिशांची सत्ता आहे. तेव्हा त्याला भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणाले, "पण हे जे काही मी तुला सांगतो
ही एक इमर्जन्सी आहे आणि याला थांबण्यासाठी की एक सरकार बदलेल, दुसरी सरकार येईल, थांबायला वेळ नाहीये. आता आपल्याला समजतं का की आपला जो आत्मा आहे किंवा दुसरा एक जीवात्मा आहे तो एका पर्टिक्युलर शरीरामध्ये किती दिवस राहणार आहे हे आपल्याला माहित नसतं. त्याच्यामुळे हे जे ज्ञान आहे हे एका इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये आपण कसं घेतो की हो हो आता मला माहित नाहीये की मी किती दिवस आहे, मला हे सगळं ज्ञान घ्यायचंय. जसं शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना सांगितलं, त्यांना माहिती होतं की ते आता 7 दिवसच राहणार आहेत. तर त्या 7 दिवसात त्यांनी काय केलं, शुकदेव गोस्वामी कडून श्रीमद भागवतम ऐकलं आणि मग त्याच्यानंतर ते आध्यात्मिक जगात गेले. तर हे त्यांनी सांगितलं आणि दुसरं त्यांनी सांगितलं की कुठलीही सरकार असू दे, हे जी सरकार आहे ते त्यांच्या ज्या वेलफेअर स्कीम्स आहेत त्या फक्त शरीरासाठी मर्यादित आहे. पण शरीर जे आहे हे टेम्पररी आहे. टेम्पररी गोष्टींसाठी तुम्ही कितीही काही चांगलं केलं तरी ते टेम्पररीच असणार आहे. पण खरा माणूस म्हणजे खरा जो आहे तो जीवात्मा जो हृदयामध्ये वास करतो त्याच्या कल्याणासाठी जर काही केलं तर ते खरं कल्याण होईल किंवा दॅट विल बी द वेलफेअर स्कीम. हा तर असं असल्यामुळे त्यांनी जेव्हा हे असं सांगितलं भक्ती सिद्धांत सरस्वतीनी तेव्हा श्रीला प्रभुपाद निरुत्तर झाले, त्यांना बोलता येईना आणि घरी गेले आणि त्यांनी खूप विचार केला. मग यांचा जो मठ होता त्या मठात ते जाऊ लागले, त्यांची पुस्तकं वाचू लागले आणि त्यांना शेवटी पटलं की मला प्रसार केला पाहिजे. आणि त्यांनी पहिला प्रसार आपल्या भारतातच झाशीमध्ये चालू केला. पण तिकडे त्यांना तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. मग त्यांनी संन्यास घेतला. संन्यास घेतला तेव्हा ते आपल्या घरातून म्हणजे ते कलकत्त्यात राहत होते आणि गृहस्थ होते. ते कलकत्त्याहून वृंदावनला त्यांनी स्थलांतर केलं आणि तिकडे राधा दामोदर मंदिरात राहून त्यांनी त्यांचं लिखाण चालू केलं श्रीमद भागवतमचं. आणि साईड बाय साईड त्यांनी बॅक टू गॉड हेड हे मॅगझिन सुद्धा छापलं. आणि मॅगझिन छापण्यासाठी ते एकसारखे दिल्लीला येत असे, वृंदावन दिल्ली ते करत असे. आणि हे जे मॅगझिन आहे स्वतः ते जाऊन हॉटेलमध्ये किंवा रस्त्यावर उभं राहून लोकांना विकत घ्यायला सांगायचे. आणि अशा तऱ्हेने त्यांनी अगदी काय म्हणतात तसं छोट्याशा स्केलवर त्यांनी कृष्णाचं ज्ञान पसरवण्यासाठी या मॅगझिनचा वापर केला. आता आपण पुढची स्लाइड बघूया. मग त्याच्यानंतर ते 1965 मध्ये हे जलदूत नावाच्या जहाजावरून ते अमेरिकेला रवाना झाले. आणि अमेरिकेला त्यांनी या कृष्ण भावनेचा प्रसार केला. ते जेव्हा या कार्गोशिप मधून चालले होते तेव्हा त्यांना 2 हार्ट अटॅक्स आले. पण हार्ट अटॅक्स येऊन सुद्धा त्यांनी त्यांचा जो निश्चय आहे, गुरुनी दिलेली आज्ञा जी आहे ती सोडली नाही. मी तुम्हाला प्रथमच सांगितलं ना की हा जो आपला प्रवास आपण करतोय त्याला काय लागतं, एक म्हणजे उत्साह, दुसरं म्हणजे डिटर्मिनेशन, निश्चय लागतो. तर ते खूप निश्चयात्मक होते, पेशन्स लागतो. आणि अशा तऱ्हेने 2 हार्ट अटॅक्स येऊन सुद्धा त्यांनी आपल्या जी गुरु आज्ञा होती ती पाळली. आणि जेव्हा आपण अशा सिच्युएशन मध्ये की जिकडे आपल्याला खूप असं वाटतं की नाही होते माझ्या यांनी, आता मी या आज्ञेचं पालन करू शकत नाहीये, मी परत भारतात जाईन. हा पण तरीही आपण निश्चयात्मक राहतो त्यावेळेला ही जी गुरुची आज्ञा असते
तीच आपल्याला पुढचं कार्य करण्यासाठी शक्ती देते. आणि हे आपण त्यांच्या जीवनात हेच बघतो की ते ऍट द एज ऑफ 70 अमेरिकेत गेले. एका बाजूला त्यांचं लिखाण चालू होतं, एका बाजूला प्रसार चालू होता. एवढी शक्ती 70 वर्षाच्या माणसात कशी काय आली? तर जेव्हा आपण आपल्या गुरुच्या आज्ञेचं पालन करतो, गुरु आपल्याला ती शक्ती देतो. आता जे जे जो त्यांनी पहिला प्रसार केला तो टॉम्किन्स स्क्वेअर पार्क न्यूयॉर्क मध्ये त्यांनी हे हरे कृष्ण महामंत्र जो आहे याचा प्रसार केला. आणि तो कसा, त्यांच्याकडे करताल होती, मृदुंग होता. तर करताल घेऊन ते झाडाखाली हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असा महामंत्र म्हणत होते. त्यावेळेला त्यांच्या बाजूला काही लोक चालत होती, काही सायकल चालवत होती. सहज कुतूहल झालं त्यांना. आणि आणि हे काय चालू आहे, क्युरिओसिटी म्हणून ते त्यांच्या जवळ आले की तुम्ही कोण आहात, हे काय म्हणताय तुम्ही, हे काय आहे तुमच्या हातात. त्यांना कृष्ण म्हणजे हा शब्दच त्यांनी पहिल्यांदा ऐकला होता, कृष्ण राम. मग शिला प्रभुपादांनी त्यांना थोडस ज्ञान दिलं. आणि शिला प्रभुपाद काय म्हणत होते ते ऐकण्यासाठी ते बसले. मग असं करून करून इस्कॉन चा जो परिवार आहे तो खूप मोठा झाला. 1966 मध्ये त्यांनी इस्कॉनची स्थापना केली. पुढची स्लाइड. आणि त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. आणि ही पुस्तकं काही काही पुस्तक ईशोपनिषद, की जे जर आपल्याला ईशोपनिषदाचा ग्रंथ दिला तर आपल्याला काहीही समजणार नाही. पण त्यांनी आपल्याला इतकं सोपं करून सांगितलंय. म्हणजे जसं लहान मूल असतं, त्या लहान मुलाला आपण जेव्हा जेवण देतो तेव्हा सगळ्या भाज्या, भात अगदी मऊ शिजवून मॅश करून त्या बाळाला देतो. त्याचप्रमाणे हे जे ज्ञान आहे असंच श्रीला प्रभुपादांनी आपल्याला अगदी मॅश सॉफ्ट केलंय की ज्याने आपल्याला ते इझिली समजू शकेल. पुढची स्लाइड. ते नेहमी जेव्हा जात असे तेव्हा अनेक देशांमध्ये देशामधले जे नामांकित लोक होते किंवा जे प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर होते, शिला प्रभुपादांना त्यांना भेटायला खूप आवडत असे. कारण जेव्हा एखादा नेता असतो तो जेव्हा भगवद्गीता आचरणात आणतो तेव्हा तो प्रजेचं दुःख कमी करू शकतो, तो प्रजेला या मार्गाकडे वळवू शकतो आपलं उदाहरण प्रस्तुत करून. आणि तो सुराज्य करू शकतो. आणि अशा वेळेला जेव्हा या नागरिकांचं जे दुःख आहे ते कमी होतं, मग त्या वेळेला ते अध्यात्माकडे वळू शकतात. हा त्यांचा हेतू होता. तर त्यामुळे ते जिकडे जातील तिकडे ते नामांकित लोकांना भेटत, तिकडच्या लीडर्सना भेटत, असे ते अनेक पूर्ण ग्लोब त्यांनी 12 वेळेला त्यांनी भ्रमण केलं. पुढची स्लाइड. आता इकडे त्यांनी दाखवलेलं आहे की कुठल्या कुठल्या देशांमध्ये इस्कॉनची स्थापना झालेली आहे. पुढची स्लाइड. आता हे जे आम्ही तुम्हाला प्रस्तुत करतोय भगवद्गीता, ही श्री श्री राधा गोविंद मंदिर इस्कॉन यांच्यातर्फे, आणि त्यांनी हे सगळे स्लाइड्स तयार केलेले. पुढे. आपले हे नामानिष्ठ प्रभूजी आहे. तुम्ही कधी इस्कॉन ला गेला तर इस्कॉन मँगलोर मध्ये गेला तर त्यांना जरूर भेटा. तुम्हाला आवडलं असेल हे हा उपक्रम तर त्यांना जरूर सांगा, त्यांना खूप आनंद होईल. पुढे. तर आता ही भगवद्गीता, अनेक भगवद्गीता आहेत. मग हीच का आपण वाचली पाहिजे? भगवद्गीता जशी आहे तशी.
कारण ही जी भगवद्गीता आलेली आहे ही परंपरेद्वारा आपल्याला आलेली आहे. तुम्ही राईट स्लाइडच्या वर बघितलं तर तिकडे कृष्ण आहेत. कृष्णाने हे ज्ञान ब्रह्मदेवांना दिलं. ब्रह्मदेवानी हे ज्ञान नारद मुनींना दिलं आणि अखंडित हे ज्ञान श्रीला प्रभुपादांकडे आल्यावर त्यांनी हे ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. तर हे ज्ञान अखंडित असणं खूप महत्वाचं आहे. हे असं नाही झालंय की कुठेतरी लुप्त झालंय मग परत कोणीतरी आपल्या मनचं लिहिलंय, असं नाहीये. जसं आहे तसं हे ज्ञान आपल्यापर्यंत आलेलं आहे. आता ही परंपरा आपण अधिक 4थ्या अध्यायात जाणून घेऊया. पुढे आता भगवद्गीतामध्ये एकूण 700 श्लोक आहे. 700 श्लोकापैकी कृष्णाने 575 575 श्लोकास हे कृष्णाने म्हटलेले आहेत. अर्जुनानी 83, संजयनी 41 आणि धृतराष्ट्रानी फक्त पहिलाच श्लोक जो आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हा श्लोक त्यांनी एक प्रश्नाच्या रूपात संजयला विचारलेला आहे आणि संजयकडे ती शक्ती आहे जिकडे तो महालात बसून कुरुक्षेत्रावर काय चाललंय हे तो धृतराष्ट्रांना सांगू शकतो. आम्हाला जरा 1 मिनिट द्या, ही गौरी झोपली आहे, मी हिला ठेवून येते. तर हा जो पहिला अध्याय आपण शिकतोय त्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग. तर आता तुम्ही मला तुमच्यापैकी कोणी सांगाल का की विषाद म्हणजे काय? हरे कृष्ण माताजी, नैराश्य. बरोबर. हरे कृष्णा संजना माताजी, तुम्ही आलात? हो माताजी, मी आहे, कधीपासून ऐकते मी. हो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इकडे आपल्याला अर्जुन विषाद योग, विषाद म्हणजे दुःख किंवा विषादचा आणि एक अर्थ म्हणजे विलाप किंवा कन्फ्युजन आणि योग म्हणजे काय, टू लिंक विथ द सुप्रीम. तर अर्जुनाचं हे जे दुःख आहे, हा जो विलाप आहे, हा डायरेक्टली त्याला कोणाशी तो कनेक्ट होतोय? कृष्णाशी कनेक्ट होतो. जेव्हा तो काही पायऱ्या उचलतोय तेव्हा हे जे दुःख आहे या दुःखामुळे त्याच्या जीवनाचा हे दुःख एक टर्निंग पॉइंट आहे ज्याने तो श्री कृष्णांकडे वळलेला आहे. आणि म्हणून याला म्हणतात अर्जुन विषाद योग. किंवा असंही म्हणू शकतो आपण की अर्जुन अतिशय दुःखी झाला होता आणि जणू काय तो दुःखाबरोबर एकरूप झाला होता. योग म्हणजे काय, जिकडे आपण कृष्णाशी एक संबंध जोडतो, पण इकडे तो दुःखाच्या सागरात इतका बुडला होता की तो दुःखाबरोबर एकरूप झाला होता. आणि म्हणून सुद्धा आपण या अध्यायाला अर्जुन विषाद योग असं म्हणतो. हा, आता पुढची स्लाइड. आता बघा, हे कुरुक्षेत्रावरचं तुम्हाला चित्र दिसतंय. तर हे थोडासा मी बॅकग्राऊंड सांगते महाभारताचा, की धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर हे तिघही भाऊ होते. आता त्यात सर्वात मोठे वयानी धृतराष्ट्र होते, परंतु ते कसे होते, ते आंधळे होते. विदुर जे आहेत ते दासीपुत्र होते. त्याच्यामुळे धृतराष्ट्र आणि विदुर हे डिस्क्वालिफाय झाले की त्यांना राजा होईना. आणि मग राजा कोण झाला? पांडू. पण पांडू यांचं जीवन खूप कमी होतं
आणि एका शापामुळे ते मरण पावले. खूप लवकर ते मरण पावले. आणि मरण पावल्यानंतर काय झालं, कुंती हिला तिची स्वतःची 3 मुलं होती आणि पांडूची जी दुसरी पत्नी होती माद्री, तिच्यापासून नकुल आणि सहदेव ही मुलं होती. तर ही पांडू जेव्हा पांडू गेले तेव्हा माद्री ही सती गेली. आणि मग आता या 5 मुलांचं पालन करण्यासाठी म्हणजे तो भर जो आला तो पूर्ण कुंतीवर आला. आणि कुंती ही या कौरवांबरोबर त्याच राजवाड्यात राहू लागली. आता धृतराष्ट्र, पांडू गेल्यानंतर धृतराष्ट्र हा राजा झाला. कारण पांडूंची जी 5 मुलं होती ती वयाने खूप लहान होती. तर त्यासाठी ही अरेंजमेंट केली होती की ही मुलं मोठी होईपर्यंत धृतराष्ट्राने राज्य करावं. आता धृतराष्ट्र हे कसे होते, हे आंधळे होते. पण बघा, जो आपल्याला फिजिकल ब्लाइंडनेस असतो, हा जो फिजिकल ब्लाइंडनेस आहे, काही जण त्या बॉर्न ब्लाइंड, तर त्याला काही आपल्याला करता येत नाही. जो फिजिकल ब्लाइंडनेस असतो तो एक असतो, फिजिकल ब्लाइंडनेस, आणि दुसरा असतो मॉरल ब्लाइंडनेस, किंवा ज्या माणसाकडे स्पिरिच्युअल विजन नसते तो कसा असतो माणूस, मॉरली ब्लाइंड असतो. तर आता मी तुम्हाला 2 उदाहरणं देते जे आंधळे होते. एक म्हणजे सूरदास होते. तुम्हाला सर्वांना सूरदास माहीत असतील असं मला वाटतंय. तर हे श्रीनाथजी मध्ये सॉरी नाथद्वारेला श्रीनाथजी आहेत तिकडे ते दर्शन रोज घेत असे श्री कृष्णांचं. आणि ते दर्शन घेऊन खूप श्रीनाथजींवर कविता करत असे. आणि जेव्हा लोक त्यांची कविता ऐकत असे तेव्हा त्यांना अगदी शॉकिंग वाटत असे की हुबेहूब त्यांनी श्रीनाथजीचं वर्णन केलंय. त्यांनी कुठले वस्त्र घातलेत, हातात काय आहे, गळ्यात काय आहे, आणि इतकं सुंदर वर्णन ते करत असे त्यांच्या कवितेमध्ये की लोकांना असं वाटत असे की खरोखर हे आंधळे आहेत का. तर एक दिवस पुजारीनी ठरवलं की आपण श्री कृष्णांना पुष्पालंकार करायचा, पुष्पांचा ड्रेस करायचा आपण. आणि त्या दिवशी त्यांनी फुलांनी श्रीनाथजींना सजवलं. आणि मग सूरदास आले आणि त्यांनी श्रीनाथजींना नमस्कार केला, दंडवत प्रणाम केला. आणि मग त्या दिवशी त्यांनी कविता केली श्री कृष्णांवर की काही कपडे न घालता केवळ फुलांनी सजवलेला असताना सुद्धा ते किती सुंदर दिसतात. आणि त्यांनी असं पण लिहिलंय की कृष्णा इज ड्रेस्ड इन ऑल 4 डायरेक्शन्स. तर अशा तऱ्हेने हे सूरदास होते, ते फिजिकली ब्लाइंड होते पण तरी देखील त्यांना आध्यात्मिक विजन जी होती ती होती. मग त्याच्यानंतर आणि असाच एक आंधळा माणूस भक्त होता की जो वृंदावनात राहत होता. आणि एक दिवस आपल्या ध्यानामध्ये त्यांनी 2 मोरांना बघितलं. एक मोर म्हणजे राधा होती आणि एक मोर म्हणजे श्रीकृष्ण होते. आणि हे मोर नाच करत होते. मग यांनी या आंधळ्या भक्तांनी या दोन्ही मोरांचं इतकं सुंदर पेंटिंग केलं. आंधळा, तुम्ही कल्पना करा, एक आंधळा भक्त आहे, त्यांनी पेंटिंग केलं. ते इतकं सुंदर पेंटिंग केलं की अजून सुद्धा बरसानामध्ये मान मंदिरामध्ये हे पेंटिंग लावलेलं आहे. तर आता हा धृतराष्ट्र कसा होता, आंधळा होता. तर या दोघांनी, मी सूरदास सांगितला आणि जो वृंदावनातला आंधळा भक्त होता, या दोघांनी आपला जो आंधळेपणा होता तो त्यांनी जो श्री कृष्णांसाठी वापरला. आणि धृतराष्ट्र जोही आंधळा होता, तर त्यांनी तो आंधळेपणा जो आहे
तो आपला जो वीकनेस आहे, दॅट वीकनेस ही युज्ड एज अ टूल. हा, आणि त्यांनी तो आंधळेपणा आपल्या ऍडव्हान्टेज साठी वापरला किंवा दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी त्यांनी वापरला. तर धृत आणि राष्ट्र. धृत म्हणजे काय? धृत म्हणजे जो निश्चयात्मक आहे, डिटर्मिनेशन. हा, राष्ट्र म्हणजे काय? प्रॉपर्टी, राज्य, याला आपण राष्ट्र म्हणतो. तर धृतराष्ट्र म्हणजे असा माणूस ज्याचा गोल काय आहे की मला ही प्रॉपर्टी पाहिजे, मला हे राज्य माझ्यासाठीच पाहिजे. तर धृतराष्ट्र म्हणजे आसक्तीचं एक प्रतीक आहे. हा, आणि जेव्हा ही आपली आसक्ती जी असते किंवा ही जी अम्बिशन असते की मला इतकी प्रॉपर्टी पाहिजे, हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, तेव्हा काय होतं की इतरांना खूप दुःख होतं. त्याच्या आजूबाजूच्या लोकांना, त्याच्या प्रजेला खूप दुःख झालं. हे जसं आता तुम्ही बघताय, धृतराष्ट्र आता संजयना प्रश्न विचारणार आहे. तर इकडे आपण म्हणूया, खरं म्हणजे फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या अगोदरची जी मेन वर्ल्ड वॉर होती ती ही होती, जी आपण आता ज्याचं चित्र बघतोय. आणि त्याच्यामध्ये 64 करोड, 64 करोड लोक मेली. इतक्या ह्यूज स्केलवर हे महाभारताचं हे युद्ध झालं. हा, तर आता हा जो धृतराष्ट्र आहे, यांनी संजयला प्रश्न केला. आपण तो प्रश्न काय आहे तो बघूया. श्लोक आणि अनुवाद दोन्ही वाचाल का माताजी? हो माताजी. हरे कृष्ण. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यानंतर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? हरे कृष्ण. बघा, आता हे जे ही गीता सुरू झाली, याचा जो पहिला शब्द आहे ना, तो ध पासून सुरू झालाय. आणि आता तुमच्याकडे आहे का समोर गीता? तर जर तुम्ही शेवटचा श्लोक बघितला, गीतेतला जो शेवटचा श्लोक आहे, तो मी फक्त म्हणते, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. तर ध हा पहिला शब्द आहे, म हा शेवटचा शब्द आहे, आणि बाकीचे श्लोक आहे ते र च प्रतीक आहेत. म्हणजे ध आणि म च्या मध्ये आपल्याला धर्म काय आहे हे समजतं. तर त्यांनी असा प्रश्न विचारलाय. आता धृतराष्ट्र हा कसा होता? आपण बघितलं की फिजिकली तो तर ब्लाइंड होता, आंधळा होता. हा, आणि त्याबरोबर तो खूप अम्बिशियस होता. म्हणून हे धृतराष्ट्राचं जे शब्द आहे, धृत आणि राष्ट्र, याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं. तर तो कसा होता की तो जेव्हा सिंहासनावर बसला तेव्हा त्याला असं, तो खूप अम्बिशियस पण होता की मला हे राज्य पाहिजे. आणि त्या अम्बिशन असणं इज फाईन, पण इट शुड नॉट क्रॉस अ लाईन ऑफ एथिक्स. हा, अम्बिशन असणं चांगलं आहे, परंतु आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आपण स्वार्थी नाही झालं पाहिजे. हा, पण इकडे काय झालं, ती जी लाईन आहे, एथिक्स किंवा मॉरल्सची जी लाईन आहे, ही रेषा धृतराष्ट्राने ओलांडली. आणि त्याची मुलं जी आहेत ती बघत होती आपल्या वडिलांना, आणि लहानपणापासून त्यांच्यामध्ये सुद्धा तीच भावना आली. धृतराष्ट्राच्या मनामध्ये होतं की मला राजाच व्हायचंय, मला माझं सिंहासन सोडायचं नाहीये. म्हणजे त्याची जी मेंटॅलिटी होती ती खूप मटेरियलिस्टिक होती.
की मला संपत्ती पाहिजे, मला राज्य पाहिजे. भौतिकवाद जी माणसं असतात ते कसे असतात. म्हणून धृतराष्ट्र आणि दुर्योधन यांनी अनेक तऱ्हेने पांडवांना त्यांनी मारायचा प्रयत्न केला, किंवा त्यांनी अनेक त्यांच्या विरुद्ध त्यांनी कारस्थानं केली, खूप केली. त्या पांडवांना त्यांनी खूप त्रास दिला. तर अशा तऱ्हेने हा जो धृतराष्ट्र होता तो अधार्मिक होता. आता जेव्हा माणूस धर्माचं पालन करत नाही, तर त्यावेळेला तो विकर्म करतो, तो पाप करतो. आणि जेव्हा आपण पाप करतो तेव्हा त्याचा एक बाय प्रोडक्ट ही येतो. जसं असतं ना, एक के ऊपर एक फ्री. तर त्याप्रमाणे जेव्हा आपण धर्माचं पालन करत नाही तेव्हा फ्री मध्ये आपल्याला अनेक गोष्टी मिळतात. त्या म्हणजे काय? भय, चिंता ही सतत आपल्याला सतावते, इतकी सतावते की झोप उडून जाते माणसाची. तर या गोष्टी ज्या आहेत, ही जी अनर्थ आहेत, ही सगळी फ्री मध्ये आपल्याला मिळतात जेव्हा आपण धर्माचं पालन करत नाही. आणि तीच जी चिंता आहे धृतराष्ट्राच्या मनात, तीच या पहिल्या श्लोकामध्ये दिसून येते. आता हे जे कुरुक्षेत्र होतं, ते त्या कुरुक्षेत्रामध्ये अनेक अनेक लाखो वर्ष अनेक साधूंनी तपस्या केली होती, यज्ञ केलं होतं. आणि ती ते जे क्षेत्र होतं ते त्याला इतकी तपस्या, यज्ञ, अनेक गोष्टी केल्यामुळे त्या क्षेत्राला धर्मक्षेत्र असंही म्हणत होते. तर हे जे धर्मक्षेत्र होतं, इकडे ही दोन्ही बाजूच्या सेना, ज्या कौरव आणि पांडव या सेना आलेल्या होत्या. आणि या ज्या सेना होत्या, या सेना मध्ये काय चालू आहे हे धृतराष्ट्राला जाणण्याची इच्छा होती, की माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र आता काय करतायत. आता त्याला ही जाणण्याची इच्छा का होती? कारण हे धर्मक्षेत्र होतं. आता जेव्हा धर्मक्षेत्र असतं तेव्हा काय होतं की जे नेगेटिव्ह, जे अधार्मिक असतात, म्हणजे उदाहरणार्थ दुर्योधन आणि त्याची पूर्ण सेना, ही जी होती, यांच्यामध्ये त्या धर्म क्षेत्राच्या इन्फ्लुएन्समुळे असं होऊ शकतं की ते असं म्हणू शकतील की आम्हाला युद्ध करायचं नाही. म्हणजे हा इन्फ्लुएन्स एखाद्या धार्मिक स्थळी एखाद्या माणसावर होऊ शकतो, की तो म्हणू शकेल की मला युद्ध करायचं नाही. आता दुर्योधन, सॉरी, धृतराष्ट्र हा भयभीत का झाला होता? त्यांच्याकडे तर खूप मोठी सेना होती, जवळजवळ पांडवांच्या डबल सेना होती, पण तरीही धृतराष्ट्र घाबरलेला होता. कारण तो अधार्मिक होता. त्यांनी अनेक पाप केलेली होती. त्याने चुकीच्या गोष्टी ज्या चालल्या होत्या तिकडे तो खरोखरच आंधळा राहिला. तर आणि धृतराष्ट्र होते, त्याचा जो मंत्री होता, म्हणजे जे विदुर होते, आणि त्याशिवाय भीष्म होते, त्यांनी खूप त्याला चांगला उपदेश द्यायचा प्रयत्न केला, पण तो कधी त्यांनी ऐकलाच नाही. तर अशा तऱ्हेने हे जेव्हा जमले होते तेव्हा धृतराष्ट्र हा संजयना प्रश्न विचारतोय की तिकडे काय चालू आहे धर्मक्षेत्रावर, कुरुक्षेत्रावर. आणि तो भयभीत झालेला आहे. आणि भयाचा आणि एक कारण म्हणजे त्याला असं वाटत होतं की हे पांडुपुत्र हे तर धार्मिक आहेत, तर यांच्यावर पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स या कुरुक्षेत्राचा, धर्मक्षेत्राचा होईल आणि ते युद्ध जिंकतील. किंवा या पवित्र ठिकाणी त्यांना असंही वाटेल की आपण युद्ध करू नये.
आणि आपण युद्ध केलं नाही, त्यांनी पांडवांनी युद्ध केलं नाही, तर दुर्योधनाला युद्ध न करताच पूर्ण राज्य मिळेल. तर मग एक्झॅक्टली काय चालू आहे या कुरुक्षेत्रात, हे धृतराष्ट्राला जाणून घ्यायचं होतं. तर आता आपण पुढचा श्लोक बघूया. आता वाचता. सञ्जय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकौ व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. हरे कृष्ण. आता बघा इकडे संजय उत्तर देताय की दुर्योधनाने पांडवांची सेना बघितली आणि ती सेना बघून तो आपल्या आचार्यांकडे गेले. तर इकडे त्यांनी सांगायचा प्रयत्न केलाय की बघा, तुमचा मुलगा किती चांगला आहे. तो प्रथम आपल्या आचार्यांकडे जातोय. आणि हे सांगण्यापाठचा अर्थ काय आहे, जेव्हा आपण गुरूंकडे जातोय, दॅट मार्क्स अन एंड टू ऑल आर प्रॉब्लेम्स. तर जेव्हा दुर्योधन आहे हा आचार्यांकडे जातोय, म्हणजे संजय त्याला सांगता, आता तुम्ही काळजी करू नका, तुम्ही कशाला घाबरलाय, तुमचा मुलगा जो आहे तो या द्रोणाचार्यांकडे गेला. आणि तिकडे त्यांनी जो शब्द आहे राजा वचनम अब्रवी, दुर्योधनाला राजा म्हटलंय. म्हणजे यांनी कुठेतरी धृतराष्ट्राला जरा दिलासा आला की माझा मुलगा हा राजा आहे. कुठेतरी त्याची जी अँझायटी आहे, त्याची चिंता आहे, भय, ते थोडं कमी करण्यासाठी संजयनी या शब्दांचा वापर केला. आता पुढे 1.3. पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्यमहतीं च मूं व्यूढान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचिलेली ही विशाल पांडव सेना पहा. हरे कृष्ण. तर आता हे बघा, व्यूढम किंवा व्यूह म्हणजे काय, की एक मिलिटरी अरेंजमेंट असते ज्याला व्यूह म्हणतात. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अभिमन्यू जेव्हा लढाई करत होता तेव्हा तो जो व्यूह होता त्याला चक्रव्यूह म्हणत होते. असे अनेक असतात, मकर व्यूह, क्रौंच व्यूह. आता पांडवांची जी सेना होती, ती जी अरेंजमेंट होती त्याला व्रजव्यूह असं म्हटलेलं आहे. आणि ते कसं होतं, अटॅकिंग फॉर्मेशन होती ती. आणि दुर्योधन होता तो अतिशय आश्चर्य झालं त्याला की पांडवांकडे केवढी मोठी सेना होती. हे तर 13 वर्ष वनवासात होते, पण तरीही त्यांच्याकडे बरीच मिलिटरी स्ट्रेंथ आहे. आता कौरवांकडे 11 औक्षणी सेना होती, तर इकडे पांडवांकडे 7 औक्षणी सेना होती. आता ऐका, एक औक्षणी म्हणजे मी तुम्हाला साधारण सांगते, 21,000 प्लस चॅरेट वॉरियर्स, म्हणजे रथावर असणारे जे योद्धे होते ते. मग त्याच्यानंतर एक औक्षणी 21,000 ऑड रथावरचे योद्धे, 21,000 ऑड हत्तीवरचे योद्धे, 65,000 हे घोडेस्वार होते, 1,00,000पेक्षा जास्त इन्फंट्री होती म्हणजे फूट सोल्जर्स. ही एक औक्षणी होती. आणि मल्टिप्लाय दिस बाय 11 म्हणजे 11 औक्षणी ही किती मोठी सेना असेल कौरवांकडे.
हे बघा. पण तरीही ते भयभीत झाले होते. आणि आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसतंय का की दुर्योधन हा आपल्या गुरूंकडे बोलतोय, पण गुरूंकडे बोलताना त्याचा चेहरा तुम्हाला कसा दिसतोय? सांगा बरं मला. कोण सांगेल? अनम्यूट करून सांगा, तुम्ही पण थोडं थोडं बोला. की तुम्हाला काय वाटतंय की तो कसा बोलतोय दुर्योधन? त्याचा चेहरा कसा आहे? रागीट आहे का? उपरोधात्मक आहे का माताजी? हो. आणि असा नम्र नाहीये, इतकं तरी तुम्हाला दिसतंय ना? हो हो. नम्र नाहीये. आपण गुरूंकडे बोलताना कसं बोलतो? नम्रपणे बोलतो. पण इकडे ते काय सांगतायत की बघा, तुमचा शिष्य द्रुपद पुत्र याने किती छान तऱ्हेने ही या पांडव सेनेची रचना केलेली आहे. मग इकडे त्यांनी द्रुपद पुत्र हा शब्द का वापरलेला आहे? द्रुपद पुत्र हा दृष्टद्युम्न असतो. तर हे जे द्रोणाचार्य आणि द्रुपद असतात, हे गुरुकुलामध्ये शिकत असताना त्यांची खूप चांगली मैत्री असते. द्रोणाचार्य हे एका गरीब कुटुंबातले असतात, ब्राह्मण असतात, आणि जो द्रुपद असतो तो एका रॉयल फॅमिली मधला असतो. आणि शिक्षण एकदा मैत्रीमध्ये द्रुपद आहेत ते द्रोणाचार्याला सांगतात की तुला कधीही काही कमी असेल तू माझ्याकडे ये, आणि तू माझा इतका चांगला मित्र आहे की मी माझं अर्ध राज्य तुला देईन. आणि असं असताना एकदा हे खरोखरच गरीब होते. शिक्षण झाल्यानंतर ते आपापल्या घरी गेले. इकडे द्रुपद राजा झाला, इकडे यांची अन्नान्न दशा होती द्रोणाचार्यांची. आणि द्रोणाचार्यांची त्यांच्या घरी दूध सुद्धा नव्हतं, आणि अश्वत्थामा हा त्यांचा मुलगा होता, त्यांना दूध पाहिजे होतं. तर अशा तऱ्हेने खूप त्यांची गरिबीची परिस्थिती होती, आणि म्हणून ते द्रुपदाकडे गेले. पण तिकडे द्रुपद राजाने त्यांचा खूप अपमान केला आणि त्यांना परत पाठवलं. आता अपमान झाल्यानंतर रिवेंजची भावना ही त्यांच्या मनामध्ये चालायला लागली, आणि त्यांनी विचार केला की आता या प्रेझेंट काय म्हणतात तसं ऍट द प्रेझेंट की द्रुपदापेक्षा मोठे राजे कोण कोण आहेत. आणि त्याच्या लक्षात आलं की कुरु डायनॅस्टी ही खूप मोठी आहे. म्हणून तो हस्तिनापूरला गेला, आणि तिकडे त्यांनी सांगितलं की मी इकडे तुमचे जे रॉयल प्रिन्सेस आहेत, जे राजपुत्र आहेत, त्यांना मी शिकवू शकतो. आणि भीष्म होते, तेही एका गुरुच्या शोधात होते, आणि द्रोणाचार्य खूप आवडले, आणि त्यांना नेमलं. जे कौरव आणि पांडव होते त्यांना शिकवण्यासाठी, मिलिटरी वॉरफेअर शिकवण्यासाठी त्यांना नेमलं. आणि इकडे शिकवण्याचा उद्देश त्याचा एकच होता की द्रुपदावर रिवेंज घ्यायचा. आणि अशा तऱ्हेने शिकवत असताना त्यांनी पांडवांना, कौरवांना उत्तम तऱ्हेने ही जी विद्या आहे मिलिटरी वॉरफेअर ही दिली. आणि गुरु दक्षिणा द्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं की मला द्रुपदाला पकडून इकडे आणा, माझ्या समोर आणा. तर कौरव म्हणाले, हो तुम्ही किती छान शिकवलंय आम्हाला, आम्ही जाऊन लगेच येतो. कौरव गेले. त्यांनी त्या राज्यावर वार केला, परंतु ते हरले, परत आले. परंतु जेव्हा पांडव गेले तेव्हा त्यांनी द्रुपदाला पकडून द्रोणाचार्याकडे आणलं.
तिकडे द्रोणाचार्यांनी पण त्याचा इन्सल्ट केला आणि मग त्याला सोडून दिलं. आता क्षत्रिय जो असतो तो इन्सल्ट सहन करू शकत नाही आणि इन्सल्ट सहन करू न शकल्यामुळे त्यांनी ठरवलं की ते थेट आपल्या राज्यात गेले आणि त्यांनी यज्ञ केला. यज्ञ कशासाठी केला? त्यांना असा पुत्र हवा होता जो या द्रोणाचार्याचा वध करेल. आणि ते अर्जुनाची जी शक्ती आहे त्याच्यावर इतके इम्प्रेस झाले की त्यांना असं वाटलं की मला एक पुत्री पाहिजे आणि मी हिचा विवाह अर्जुनाशी करीन, म्हणजे आय विल हॅव नो फर्दर डेंजर फ्रॉम अर्जुन. त्यांनी यज्ञ त्यांचा संपन्न झाला आणि यज्ञातून जो पुत्र निघाला द्रुपद पुत्र तो धृष्टद्युम्न, ज्यांनी या द्रोणाचार्यांचा वध केला. तर ही अशी स्टोरी आहे आणि ही स्टोरी म्हणजे जेव्हा हा मुलगा दृष्टद्युम्न मोठा होत होता तेव्हा द्रुपदी राजांनी बघितलं की इकडे याला जे मिलिटरी वॉरफेअर आहे ही शिक्षा द्यायला उत्तमात उत्तम कुठले गुरु आहेत. जसं आपण लहान असताना मुलं 10वी 12वी कोण उत्तम त्यांना शिकवू शकेल अशा क्लासमध्ये आपण घालतो. तर सगळीकडून त्यांना समजलं हा द्रोणाचार्य आहे. मग हा दृष्टद्युम्नाला त्यांनी द्रोणाचार्याकडे पाठवला आणि द्रोणाचार्यांनी त्याला एक्सेप्ट केलं, कारण त्या हे जे ब्राह्मण होते हे विद्या देत असे, ते भेद करत नसे. आणि क्षत्रिय हे क्षत्रियच होते द्रुपद राजा वगैरे, आणि त्यांनी हे केलं, ही विद्या दिली. आणि म्हणून आज दुर्योधन या द्रोणाचार्यांना सांगतोय की बघा, तुम्ही विद्या दिली या द्रुपद पुत्राला, तीच विद्या आता तो तुमच्या विरुद्ध वापरतोय, बघा बघा. तर हे त्यांनी का सांगितलं? कारण त्याला माहिती होतं की द्रोणाचार्यांना पांडव खूप आवडत होते, ते प्रिय होते त्यांना. मग आता हे युद्ध करताना यांच्यामध्ये रागाने त्यांनी युद्ध केलं पाहिजे, तर तो राग येण्यासाठी त्यांनी द्रुपद पुत्र असं इकडे शब्द वापरलेला आहे. पुढे अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. येथे या सैन्यामध्येही भीम आणि अर्जुन यांच्या समान शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. हरे कृष्ण. बघा, आता दुर्योधन आहे, त्याची स्वतःची एक मोठी सेना आहे, पण तो इतका भयभीत झालेला आहे की हा दुर्योधन काय करतोय, हा जी आपली एनिमी आहे, जी शत्रू सेना आहे, त्या शत्रू सेनेमधल्या लोकांबद्दल तो कीर्ती करतोय त्यांची. म्हणजे तो म्हणतोय बघा हे किती मोठे योद्धे आहेत, भीम आहे, अर्जुन आहे, किती तो महान धनुर्धर आहे, युयुधान आहे, विराट आहे, बघा बघा किती यांची या आर्मीमध्ये किती मोठमोठे योद्धे आहेत. तर तो असं का बोलतोय? कारण तो खूप खूप भयभीत झालेला आहे. पुढचा 1.5. दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः. या सैन्यामध्ये श्रेष्ठ, शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत. हरे कृष्ण. बघा, परत इकडे त्याची स्तुती चालू आहे की बघा किती हे शूरवीर योद्धे आहेत, आणि भयामुळे आपण काय बोलतोय याचा भान दुर्योधनाला राहिलं नाहीये. पुढे 1.6. युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. येथे या सैन्यामध्ये पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा,
सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. हरे कृष्ण. का याचं भान राहिलेलं नाही. हा शत्रुसेना जी आहे, शत्रुसेनेची स्तुती करतोय. पुढचं 7. अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोधद्विजोत्तम नायका मम सैन्यस्य सञ्चयार्थं तान् ब्रवीमि ते. हे ब्राह्मण श्रेष्ठा, तुमच्या माहितीकरता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेना अधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. हरे कृष्ण. आता त्याला कुठेतरी भान आलंय की मी शत्रू सेनेची स्तुती करतोय, एवढे एवढे योद्धे मोठे आहेत, पण माझी सेना सुद्धा काही कमी नाहीये. मग आता 1.8 मध्ये तो आपले जे योद्धे आहेत त्यांची नावं घेत आहे. आता सांगा 1.8. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. येथे तुम्ही स्वतः भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहात. हरे कृष्ण. आता इकडे त्यांनी सांगितलंय की माझी सेना आहे, या सेनेमध्ये सुद्धा खूप खूप मोठे योद्धे, खूप मोठे महारथी माझ्या सेनेमध्ये सुद्धा आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुद्दामून विकर्णाचं नाव घेतलं. तर विकर्ण कोण होता? कौरव होता. परंतु हा एकच कौरव जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं आणि जेव्हा द्यूत क्रीडा चालली होती तेव्हा तो एकटाच उभा राहिला आणि तो म्हणाला हे सर्व चुकीचं चाललेलं आहे. पण त्यांनी एकट्यानेच आवाज केला, त्याला सायलन्स केलं गेलं आणि तो काय पुढे बोलू शकला नाही. पण तेवढं तरी तो धीराने बोलला. त्याच्यामुळे दुर्योधनाला वाटलं की मी जर याचं नाव घेतलं नाही तर तो जोमाने युद्ध करू शकणार नाहीये. तर मला त्याचंही नाव मी भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यामध्ये त्याचंही नाव घेतो, म्हणजे त्याला लढण्यासाठी खूप उत्साह येईल. नाहीतर त्याला असं वाटेल की आम्ही सर्वांनी अधर्म केला तर मग इकडे लढून तरी काय फायदा आहे. तर अशा कारणासाठी विकर्णाचं नाव घेतलं. पुढे 1.9. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. हरे कृष्ण. बघा, म्हणजे इकडे दुर्योधन आहे, त्यांनी काय म्हटलंय की इकडे जे जमलेले सर्वजण आहेत, जे सगळे योद्धे आहेत, हे त्यांचा प्राण द्यायला तयार आहेत. तर त्यक्त जीविता, ते त्यांचा प्राण द्यायला तयार आहेत. म्हणजे इकडे कुठेतरी त्याचं जे बोलणं आहे ना ते नेगेटिव्ह झालेलं आहे की एखादा राजा आहे त्यांनी कसं म्हटलं पाहिजे की आम्ही शत्रू सेनेचे जीव घेऊ. माझ्या जी सेना आहे ती शत्रू सेनेला ठार करेल. पण इकडे यांचं बोलणं जे आहे ना ते उलट आहे. म्हणजे हे जे एक प्रकारचं नेगेटिव्ह जे आता दुर्योधनाच्या मनामध्ये विचार येतात की इतके हे माझे जमलेली जे योद्धे आहे, जे माझे मित्र आहे, ते बलिदानासाठी तयार आहेत. तर इकडे आपल्याला दिसतं की कुठेतरी भय या दुर्योधनाच्या मनात आहे. आता 10वं. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्. आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती मर्यादित आहे. हरे कृष्ण.
आता इकडे दुर्योधनाला असं वाटलं की आपण सगळ्यांबद्दल तर बोललेलो आहोत, परंतु जे आपले सेनापती आहेत, भीष्म आहेत, त्यांना आपण आपल्या बोलण्यानी त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे. कारण इकडे परत कुठेतरी त्याला वाटत होतं की भीम जे आहे यांना पांडवांकडे एक सॉफ्ट कॉर्नर होता, पांडव त्यांना खूप आवडायचे, तर मग आता त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे. ते सुद्धा खूप मोठे योद्धे आहेत, म्हणून त्यांनी इकडे भीष्माचं कौतुक करताना सांगितलंय. पहिले त्यांनी सांगितलं की आमची सेना कशी आहे, अपरिमित आहे, एंडलेस, आणि ती या सेनेचे सेनापती कोण आहेत, भीष्म आहेत, म्हणून आमची सेना ही पूर्णपणे सुरक्षित आहे. हा, पण पांडवांची सेना कशी आहे, सीमित आहे. यांची 11 औक्षणी होती, त्यांची 7 औक्षणी होती. तर हे त्यांनी इकडे भीष्मांचा उत्साह वाढवण्यासाठी असं म्हटलंय. पुढे 11वा. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूह रचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केलं पाहिजे. हरे कृष्ण. 12वा. तस्य सञ्जनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः सिंहनादविनद्योच्चैः शंखं दद्मौ प्रतापवान. नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध, महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी सिंहगर्जने समान शंखनाद केला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला. हरे कृष्ण. आता दुर्योधन हे काय भीष्मांबद्दल जे त्यांनी चांगलं बोलला, हे त्यांना माहित होतं की हे ते आतून आलेलं नाहीये दुर्योधनाच्या. त्यांनी असं मुद्दामून मला माझा उत्साह वाढवण्यासाठी, मी उत्तम युद्ध करावं यासाठी तो असं मला छान छान गोष्टी म्हणतोय. इंग्लिशमध्ये याला आपण म्हणतो फ्लॅटरी, माझी फ्लॅटरी चालू आहे, आणि हे त्यांना आवडलं नाही. आणि कुठेतरी दुर्योधनाला त्याला गप्प करायचं होतं. मग त्यांनी काय केला, लगेच आपला शंख घेतला आणि त्यांनी शंख वाजवला. त्याला सिंहनाद असं म्हटलंय. आणि सिंहनाद झाल्यानंतर दुर्योधनला खूप आनंद झाला. आणि जेव्हा भीष्मानी शंख वाजवला तेव्हा इतर जे कौरव आहेत, कौरव सेनेनी सुद्धा प्रत्येकाने आपापले शंख वाजवले. ते पुढच्या श्लोकात आहे. 13वा. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मुलोऽभवत्. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुतार्या आणि रणशिंगे एकत्रितपणे वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित ध्वनी अत्यंत भयंकर होता. हरे कृष्ण. बघा, आता इतर शंख, ढोल, नगारे, तुतार्या हे वाजल्यानंतर तिकडे एक भयंकर नाद निर्माण झाला, भयंकर आवाज झाला. पण कुठेही मेन्शन केलेलं नाही की पांडव सेना जी आहे ती भयभीत झाली. हे कुठेही मेन्शन केलेलं नाहीये. कारण का, त्याला एक मोठं कारण आहे. कारण कृष्ण हे पांडवांच्या बाजूनी होते. सगळे पांडव कृष्णाला शरण गेले होते, त्यामुळे ते भयभीत झाले नाहीत. आता 14वा. ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मतुः. दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले. हरे कृष्ण. आता इकडे आपल्याला माहितीये हे युद्ध जे पांडव जिंकले, तर त्या जिंकण्याचे जी चिन्ह होती ती अगोदरपासून संजयला दिसत होती, आणि ते संजयनी धृतराष्ट्राला सांगितलं. तर इकडे आपल्याला काय दिसतंय,
पहिली गोष्ट जी दिसते इकडे काय म्हटलंय की महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन म्हणजे श्रीकृष्ण हे अर्जुनाबरोबर होते, अर्जुनाचे ते सारथी होते. हा, आणि अर्जुनाचे सारथी होते. तर इकडे एक शब्द वापरलाय माधव, श्रीकृष्णाने शब्द वापरलाय माधव. मा म्हणजे कोण? जी लक्ष्मी आहे तिला आपण मा असं म्हटलंय. आणि धव म्हणजे कोण? की लक्ष्मीपती. ते कोण आहे? कृष्ण. जिकडे जिकडे कृष्ण आहे तिकडे तिकडे भाग्य लक्ष्मी आहे आणि ती या पांडवांचं भाग्य उजळवणार आहे. तर जिकडे जिकडे कृष्ण आहे तिकडे तिकडे लक्ष्मी आहे आणि कृष्ण कोणाच्या पक्षात आहेत? पांडवांच्या. तर हे एक पहिलं प्रतीक आहे, पहिलं चिन्ह आहे जिकडे आपल्याला दिसतंय की कृष्ण आणि अर्जुन एका रथावर आहेत. आणि आता इकडे आपल्याला असं दिसेल की हे पांडव जे आहेत ते सुद्धा शंखनाद करतात. पुढे 1.11 पाञ्चजन्यं श्रीकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः. भगवान श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य नावाचा शंख वाजविला. अर्जुनाने स्वतःचा देवदत्त नामक शंख वाजविला आणि अतिदुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंड्र नामक शंख वाजविला. हरे कृष्ण. तर जेव्हा केव्हा युद्ध होतं तेव्हा पहिला शंख सेनापती वाजवतो. पण इकडे काय दिसतंय आपल्याला की कृष्णाने पहिल्यांदा शंखनाद केला. पांचजन्य नावाचा जो शंख होता त्या शंखात तो शंख श्रीकृष्णाने पहिल्यांदा वाजवला. दृष्टद्युम्न हा पांडव सेनेचा सेनापती होता, त्यांनी नाही वाजवला, श्रीकृष्णाने पहिल्यांदा शंख वाजवला. म्हणजे इनडायरेक्टली श्रीकृष्णाने कौरवांना सांगितलं या पांडवांचा सेनापती मी आहे, मी असू दे सारथी पण खरा सेनापती मी आहे. आणि मग त्यांनी शंख वाजवला पांचजन्य. आणि इकडे नावं दिली आहेत की अर्जुनानी देवदत्तम नावाचा शंख वाजवला. हा शंख अर्जुनाला देवानी दिलेला होता. आणि जो वृकोदर नाव भीमासाठी वापरलंय त्याच्या शंखाचं नाव पौंड्र असं आहे. पुढे 17 16 आणि 17 अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सह देवश्च सुघोषमणिपुष्पकौ काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः. आता इकडे अजून बघा काय? की युधिष्ठिराने जो शंख वाजवला त्याला अनंत विजय. अनंत म्हणजे काय? एंडलेस. विजय म्हणजे विक्ट्री, म्हणजे एंडलेस विक्ट्री ज्याच्याकडे आहे तो अनंत विजय. तर अनंत विजय नावाचा शंख त्यांनी वाजवला. आणि नकुलाने सुघोष, सुघोष म्हणजे ऑस्पिशियस साऊंड. हा, आणि सहदेव मणिपुष्पक, मणिपुष्पक म्हणजे शेप ऑफ फ्लावर असा तो शंख होता. आणि मणी म्हणजे असं आपण म्हणूया की मोत्यानी बनलेला होता किंवा त्याच्यावर मोती होते. तर अशा तऱ्हेने हे शंख वाजवले गेले. आणि आता या शंखाचा काय इफेक्ट झाला हे आपण पुढे बघू. पुढचं माताजी 18वा राहिलाय, एक्सप्लेन हा केलाय का म्हणा. वाक्य? हा. द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान् दद्मुः पृथक् पृथक्. याचं हे वाचायचंय अनुवाद. हो. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजविला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नामक शंख वाजविले.
हे राजन, महाधनुर्धर काशी नरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट, अपराजित सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहू पुत्र आणि इतरांनी आपापले शंख वाजविले. हरे कृष्ण. आता 19. आता या शंखाचा इफेक्ट काय झाला कौरवांवर हे आता आपण 19व्या श्लोकामध्ये बघणार आहोत. सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्. हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. हरे कृष्ण. म्हणजे काय झालं, मी तुम्हाला सांगितलं ना की जेव्हा आपण अधर्म च्या मार्गावर चालतो तेव्हा काही आपल्याला फ्री गोष्टी येतात, जसं भय, चिंता. तर केवळ हा शंखनाद ऐकून कौरव कसे झाले, अतिशय भयभीत झाले. आणि असं म्हटलेलं आहे की भीम आणि हनुमान आता पुढच्या श्लोकामध्ये की ते अर्जुनाच्या रथावर जो ध्वज आहे, कपिध्वज, या रूपामध्ये ते होते. आणि त्यांनी भीमाला सांगितलं की तू जेव्हा ओरडशील, म्हणजे काय म्हणतात त्याला, वॉर क्राय, तेव्हा मी पण तुझ्या आवाजात माझा सुद्धा आवाज ऍड करीन. तर त्यामुळे असं झालं की या अशा खूप मोठ्या आवाजाने तर हे भीम आणि हनुमान यांनी अनेकांना तिथल्या तिथे केवळ आवाजाने, नादाने ठार केलं. आता पुढचा श्लोक बघूया. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः. ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन, व्यूहरचनेतील धृतराष्ट्र पुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला. हरे कृष्ण. आता भगवान श्रीकृष्ण म्हणजे कोण आहे, हे स्वतः श्रीराम आहे. आणि ज्या ठिकाणी राम आहे त्या ठिकाणी त्यांचा नित्यसेवक हनुमान असणारच. आणि हनुमान हे कोण होते, प्रभू रामचंद्रांच्या सेनेने जेव्हा रावणाबरोबर युद्ध केलं तेव्हा मेन भूमिका कोणाची होती, हनुमानांची होती. पण इकडे हनुमानांना सांगितलं होतं तू सेनापती होऊ नकोस, तू फक्त अर्जुनाच्या रथावर आरूढ हो. आणि म्हणजे जो भक्त असतो तो इतका नम्र असतो, तो म्हणत नाही माझी पोझिशन काय होती सेनापतीची, आता मी फक्त रथावर फक्त एका स्टॅच्यू सारखा बसणार नाही. जे काय त्याला भगवंतानी सांगितलं, त्याला माहिती होतं श्रीकृष्ण म्हणजे प्रभू रामचंद्रच आहेत. मी जे काय मला आज्ञा केलेली आहे त्या आज्ञेचं मी पालन करणार. मग अशा तऱ्हेने हे परत प्रभू रामचंद्र आणि हनुमान हे एकत्र आले होते आणि आता ते या कौरव सेनेचा नाश करणार होते. आता जो पुढचा आहे 21 पासून, आता तो उद्या मी घेईन. आजचे आपले सगळे एका दिवसाचे कंप्लीट झालेत. 21 ते 21 to 46, 46 मी उद्या घेईन. आता हे आपण स्टॉप शेअर करता का? हो माताजी. आता जेव्हा हे शंखनाद होतो, शंखनाद झाल्याबरोबर दुसरा स्टेप काय आहे की अटॅक. पण इकडे आपल्याला काय दिसतं की शंखनाद झाल्यानंतर अर्जुनाचे हातपाय गार पडतात. मग आता हातपाय गार झाल्यानंतर काय होतं, तो म्हणतो मी युद्ध करणार नाही. आणि मग ही भगवद्गीता सुरू होते की जेव्हा अर्जुन म्हणतो की मी युद्ध करू शकत नाही आणि तो कारण देतो, खूप पॉवरफुल कारण देतो. आतापर्यंत जे काही शिकवलंय त्यात तुम्हाला प्रश्न आहेत का, काही विचारायचं आहे का?
आज योजना माताजी तुम्ही खूप छान श्लोक म्हटले. गौरी अशी अशी डोलत होती श्लोक म्हणताना. बरं, काही प्रश्न आहेत का? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. विचारू? एक हा, विचारा. माताजी, आपण बघतो आता की भक्तीमध्ये आल्यावरती आपण नम्रता, डिसिप्लिन वगैरे शिकतो वगैरे. पण हो. आपण दैनंदिन आयुष्यामध्ये ते फॉलो नाही करू शकत, कारण की मग आपल्या अस्तित्वावर प्रश्न उठवला जातो. जसं आपण राग करणं किंवा काय बोलू शकतो आपण, की कोणाला पटकन असं काही बोलू नाही शकत आपण, किंवा सहन पण करू शकत नाही प्रत्येक गोष्ट. तर ही गोष्ट आपण कलियुगामध्ये कशी लागू होईल? ही कलियुगामध्ये म्हणजे राग हा आला पाहिजे, पण तो राग कृष्णाकडे डायव्हर्ट झाला पाहिजे. म्हणजे पहिला राग आपल्याला स्वतःवर आला पाहिजे. आपलं चॅन्टिंग बरोबर होत नाहीये, आपण वेळेमध्ये त्या राऊंड्स कंप्लीट करू शकत नाहीये, ती सेवा करू शकत नाहीये. पण आपल्याला राग जेव्हा दुसऱ्यांवर येतो, तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम्स कुठेतरी आपण दुखावले जातो. हा, मग ते दुखावले आपण गेले, हे मला केलं, असं झालं. तर तेव्हा जे काय आपण ते मी मी म्हणतो ना, तर इट इज अ काइंड ऑफ सेन्स ग्रॅटिफिकेशन. इंद्रिय तृप्ती असते ती वेगळ्या तऱ्हेची, की मला आदर दिला नाही, मला असं केलं नाही. तर राग जो आहे तो अशा कृष्णाकडे तो वळवला पाहिजे. म्हणजे ती खूप हाय लेवल हे आहे, मी तुम्हाला सांगते ते. पण ते हळूहळू साध्य होतं. हो हो माताजी, हो. मला वाटतं एक प्रभूजींचा हात वर आहे. विठ्ठल प्रभूजी. हा, अन्वया माताजी, प्रथमतः तुम्हाला मनापासून प्रणाम. तुमचं नाव बरंच ऐकलं होतं आणि त्याचा प्रत्यय आज आला. तुम्ही खूपच गोड आणि एकदम साध्या भाषेमध्ये ते सांगितलं आणि छान वाटलं. तर माझा प्रश्न म्हणता येणार नाही, पण त्यावेळेस नेमकं माझ्याकडे नेट गेलं होतं. तुम्ही जे गीतेतल्या श्लोकांचं वर्गीकरण केलं ना, की धृतराष्ट्रानं वगैरे, ते मला थोडं परत सांगू शकाल का? काय मी केलं वर्गीकरण? हा, किती कुणाचे श्लोक किती आहे? धृतराष्ट्रानं एकच म्हणला, हा हा कृष्णानं हा. 475 म्हटले. 575 श्लोक जे आहेत ते कृष्णाने गीतेमध्ये 700 श्लोक आहेत एकंदर. हा, 575 आहेत ते श्री कृष्णाने म्हटले. हा, 83 अर्जुनाने, हा, 41 संजयने आणि हा. 1 श्लोक एक धृतराष्ट्राने. ठीक आहे, तेच म्हटलं. धन्यवाद माताजी, धन्यवाद. हरे कृष्ण, हरी बोल. हरे कृष्ण. बरं, आणि कोणाला काही विचारायचंय का? बरं, विचारायचं नसेल तर मी मंगलाचरण म्हणते. शेवटचा श्लोक म्हणते आणि आपण बंद करू. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. श्रीला प्रभुपाद की जय. सगळेजण म्हणा, अनम्यूट करा आणि माझ्या बरोबर म्हणा. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे. हरे कृष्णा, हरी बोल. हरे कृष्णा हरे माताजी. कृष्ण. हरे कृष्णा गौरी, सादर प्रणाम. गौरी म्हण सादर प्रणाम. हरे कृष्णा माताजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. चालेल, मग आता उद्या आपण भेटूया 3 वाजता. माताजी रोज घेणार